महत्त्वाची बातमी आहे, मनसेचे सगळे उमेदवार शिवतीर्थावर पोहोचलेले आहेत। मनपा निवडणुकीकरता जाहीर केलेले उमेदवार शिवतीर्थावर आता दाखल झालेले आहेत। राज ठाकरेंची भेट घेण्याकरता सगळे उमेदवार शिवतीर्थावर पोहोचल्याची बातमी समोर येते। या सगळ्या उमेदवारांना राज ठाकरे यांच्याकडून काय कानमंत्र दिला जातो हे पाहणं उत्सुक्याचं आहे। मनसे आणि ठाकरेंची शिवसेना युतीत मैदानात उतरलेली आहे। मनपा निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत ठाकरे बंधूंचाच महापौर हा बसवायचा हा निर्धार मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं केलेला आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया, थेट जाऊया आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री यांच्याकडे। भाग्यश्री, राज ठाकरे काय कानमंत्र देणार आहेत? नक्कीच लाघवी, राज ठाकरे काय कानमंत्र देत आहेत हे बघणं महत्त्वाचं आहे। मात्र आता जेवढे 53 उमेदवार आहेत मुंबई महापालिकेतून मनसेचे, तेवढे सगळेच्या सगळे उमेदवार राज ठाकरेंची भेट घेण्यासाठी इथे आलेले पाहायला मिळतात। विशेषतः जर आपण बघितलं तर महिला ज्या आहेत त्या सर्वाधिक आहेत। मनसेकडनं महिला उमेदवार सर्वाधिक देण्यात आलेल्या पाहायला मिळतात। आपण आता देखील बघू शकतो की हे सगळे उमेदवार इथे उभे आहेत। आपण त्यांना विचारूया, ताई कशा पद्धतीने तुम्ही या सगळ्या निवडणुकीकडे बघणार आहात? आज राज ठाकरे काय नेमका कानमंत्र देतील असं वाटतं? जय महाराष्ट्र। मला वाटतं राजसाहेब आज वर्षाचा पहिला दिवस आहे, तर पहिला तर आम्ही आशीर्वाद घेण्यासाठी आज इथे पोहोचलेलो आहोत। राजसाहेब आम्हाला योग्य पद्धतीने जे काही असेल निवडणुकीचं बद्दल आम्हाला मार्गदर्शन करतील आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसारच आम्ही प्रत्येक घराघरापर्यंत त्यांचे विचार पोहोचवण्यासाठी आज इथे जमलेलो आहोत। आम्ही मनसेचे जेवढे मनसेच्या रणरागिणी आज सगळ्या मैदानात उतरलेल्या आहेत। या निवडणुकीमध्ये मराठी माणसासाठी जे काय करता येईल प्रत्येक गोष्ट आम्ही त्यांची घराघरात पोहोचवणार आणि मराठी माणूस जागा झालेला आहे। त्यामुळे मला वाटतं साहेबांनी आणि उद्धव साहेबांनी आपले आपण या ताईंना विचारूया, ताई कशा पद्धतीने तुम्ही बघता याकडे? मराठी महापौर होणार असं सातत्याने सांगितलं जात आहे, मात्र काही सीट्स आपल्याकडे देखील उत्तर भारतीयांना देण्यात आल्यात। तुम्ही याकडे कसं बघता? कारण ते फार रेअर आहेत सीट्स, पण दिल्यात। अच्छा, मी तुम्हाला सांगू तर माझं नाव माहेरचं सोनाली जाधव आहे आणि माझं सासरचं नाव आहे ते सोनाली देव बबलू मिश्रा आहे। असं तर मी महाराष्ट्रीयन पण आहे आणि उत्तर भारतीय पण आहे। लोकांची जी म्हणजे मेंटॅलिटी आहे ती चुकीची आहे, असं काही नाही। साहेबांचं असं हे नाहीये की उत्तर भारतीयांसाठी, फक्त एवढंच मी म्हणू शकते की जसं की मी जर तिकडे गेली त्यांच्याकडे तर ती लोकही ऍटलिस्ट मला बोलूच शकतात की तुम्ही आमची जी युपी भाषा आहे ती तुम्ही बोला। तर मी एवढंच प्रयत्न करू शकते, त्यांना बोलू शकते की मी ट्राय करू शकते। तसं आपल्याकडे जी मराठी असं बोलण्यासाठी करतात तर त्या लोकांनी पण मला हेच बोलावं की त्यांनी पण असंच उत्तर दिलं पाहिजे की आम्ही हो नक्की ट्राय करू, महाराष्ट्रात आहे तर मराठी बोलण्याचा प्रयत्न करू। नक्कीच ताई, महिला उमेदवार सर्वाधिक आहेत, कशा पद्धतीने? काय महिला उमेदवार सर्वाधिक दिलेले आहेत मनसेने, तुम्ही कशा पद्धतीने याकडे बघतात? काय यावर तुमचं एक मत असतं? महिला उमेदवार आपण इकडे येऊया, ताई काय सांगाल तुम्ही? महिला उमेदवार सर्वाधिक आहेत, कशा पद्धतीने? यावरून एकच गोष्ट लक्षात येते की यावर्षी प्रत्येक पक्षामधून महिला उमेदवार जास्त आहेत, तर कुठे ना कुठेतरी आपण जे काळाची गरज ओळखून किंवा कुठेतरी महाराष्ट्राच्या साधू संतांना सुद्धा लक्षात आलं आहे की आता महिला आतमध्ये गेल्याशिवाय हा जो काही चिखल आणि राडा होऊन बसलाय राजकारणाचा तो साफ होणार नाही आणि त्यासाठीच महिला। ताई, एकंदरीत आपण बघतोय लाघवी की कशा पद्धतीने सगळे उमेदवार इथे उभे आहेत। तरुण तडफदार उमेदवार देखील इथे आलेले आहेत। यशवंत किल्लेदार देखील इथे आहेत। आपण यशवंत किल्लेदार हे तर खरं तर पहिल्याच दिवशी जाहीर झालेलं नाव होतं आणि राज ठाकरे, त्यामुळे आता हे सगळेच उमेदवार राज ठाकरे यांची भेट घेतील। या सगळ्यावर नजर आपली कायम असेल। तुर्तास धन्यवाद भाग्यश्री, तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।